नमस्कार. आता आपण पाहत आहोत पंढरी महात्म्य अध्याय 4. आणि हे जे कथानक आहे ते शंकर पार्वतीला सांगत आहेत. मग ते हळूहळू एकाकडून दुसऱ्याकडे सुतऋषी शौनकांना सांगत आहेत. असं चालू आहेत. आता शंकर पार्वतीला म्हणाले, हे सखी, पूर्वी ताराक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली या 3 दैत्यांनी अवघे त्रिभुवन गांजले. जशी त्यांची नावे 3 तशीच त्यांची 3 नगरे देखील होती. त्यावरूनच ते त्रिपुर म्हणून ओळखले जात होते. आता आपल्याला माहिती त्रिपुरासूर, त्याचा वध केला ती त्रिपुरी पौर्णिमा, आणि ते असं धातूचं होतं, तांब्या पितळ आणि असं, आणि ते फिरतं नगर होतं. मग ते कुणाला शक्यतो ते नष्ट करणं शक्यच नव्हतं. त्या दैत्यांच्या त्रासाने, मग हे दैत्यांचं नेहमी असतं, वर मिळाला की ते सगळे देव, दानव, ऋषी, मुनी सगळ्यांना त्रास देऊ लागतात मानवांना. त्यानं सगळं त्रैलोक्य पीडित झालं. तेव्हा त्या दैत्यांचा वध माझ्या हातूनच लिहिलेला असल्याने सर्व देवदेवता, गणगंधर्व, ऋषीमुनी हे सारेजण, ब्रह्मा, विष्णू, महेश, इंद्र या सगळ्यांनी माझ्याकडे धाव घेतली. ते प्रार्थना करत म्हणाले, हे पंचानना, हे कर्पूर गौरा, या दुष्ट त्रिपुराच्या पासून तू आमचे रक्षण कर. देवा, त्यांचा आणि त्यांच्या नगरांचा एकाच बाणाने वध होऊ शकतो, आणि हे अशक्य कार्य तुझ्याशिवाय अन्य कोणीच करू शकत नाही. तेव्हा देवादिदेवा, तू आमच्या सर्वांवर कृपा कर, दयावंत हो, आणि हे कार्य तू कर, अशी आमची तुला विनंती आहे. तेव्हा मी ते अशक्य कार्य करण्यास तयार झालो. त्या कार्यासाठी सर्व देवांनी मला कशी मदत करावी हे पण मी त्यांना सांगितले. माझ्या सूचनेनुसार देवतांनी मला एक दिव्य रथ तयार करून दिला. मग एका शुभ समयाला मी त्या रथावर आरूढ झालो आणि मी त्या दैत्यांना युद्धासाठी ललकारले. हे तिघेही मोठ्या तयारीनिशी युद्धास आले होते. प्रत्यक्ष संग्राम सुरू होताच मी असंख्य दैत्यांचा समाचार घेतला, त्यांना मारले. मला त्यांचा वध करायचा होता, पण त्रैलोक्यात संचार करणारे हे तिघे, म्हणजे बाकीचे सैन्य दैत्य मारले, पण हे तिघे काही पकडीत येत नव्हते. माझ्या एका बाणाच्या कक्षेत काही येईनात. ते सतत हुलकावण्यात येत होते, अंतरिक्षात फिरत होते. मग तेव्हा पण अंतरिक्षामध्ये जाऊन फिरण्याची कला आपल्या लोकांना अवगत होती. हा संग्राम अनेक वर्ष चालला. अखेर कार्तिकी पौर्णिमेच्या मुहूर्तावर हे तिघे फिरत फिरत माझ्या एकाच बाणाच्या टप्प्यात आले. त्या क्षणी मी एक दिव्य असा बाण काढून त्यांच्यावरती सोडला, आणि त्यामध्ये ती 3 त्रिपुरे आणि ते तिघे या सर्वांचाच नाश केला. त्रिपुरासुराचा वध होताच सर्व देवांनी माझ्या नावाचा जय जयकार केला. माझ्यावर स्तुती सुमनाची मुक्तकंठाने उधळण केली, म्हणजे देवांनी सर्व शंकराची स्तुती केली. पण देवी, या अनेक वर्ष चाललेल्या महायुद्धाने मी दमलो होतो आणि विश्रांतीसाठी लोहदंडाच्या रम्य परिसरात जाऊन बसलो, म्हणजे जिथं रुक्मिणी तपाला बसली होती ना, ती जागा. त्याचवेळी लोहदंडाच्या परिसरात भगवान विष्णू हे श्रीकृष्णाच्या पांडुरंगाच्या रूपाने येऊन पुंडलिकासाठी विटेवरती उभे राहिले. माझ्या परम उपास्य देवतेच्या त्या नव्या रूपाचे दर्शन घेण्यासाठी माझ्या अंगातून भीमा नावाची सरिता रूपशक्ती बाहेर पडली. ती भीमा होऊन त्या पुण्यवान परिसरात वाहू लागली. पुंडलिकाच्या आश्रमापुढे तो रुक्मिणीकांत पांडुरंग विटेवर हात उभा राहिला, कटीवर हात ठेवून विटेवर उभा होता. त्याच्या दर्शनाने ती भीमा सुखावली आणि चंद्राकृती वळण घेऊन ती चंद्रभागा म्हणून प्रसिद्ध पावली. शिवपार्वतीस म्हणाले, प्रिये, कलियुगात तर या क्षेत्राचा महिमा अधिकच वाढणार आहे. हे या चंद्रभागेचे स्नान आणि विठ्ठलाचे दर्शन ही आर्तजीवांना मोक्ष आणि मुक्तीचा आनंद देणारी ठेव होणार आहे. स्फुरत कौस्तुभालंकृत कंठ देशे श्रियाजुष्ट केयूरकम श्रीनिवासम. केयूर हे मोराचं नाव आहे, आणि केयूर म्हणजे विष्णूचं पण नाव आहे. शिवम शांतिमिड्यम वरम लोकपालम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. हे शंकराचार्यांचं अष्टक आहे. एक एक कडवा आपण प्रत्येक अध्यायाच्या आधी म्हणतो आहोत. श्री गणेशाय नमः. देवी म्हणे, पिनाकपाणी भीमा येईल ते स्थानी. ते काय भीमक नंदिनी, की भीमस्वरूपेची स्वय. कलियुग आरंभल्यावरी भीमा येऊनी लोहदंड क्षेत्री. 100 संवत्सरा उपरी क्षेत्र सर्व भिजविल. तरी हे कोणे पाठविली, कासया निमित्त आली.
ते सांगावे समूळी सदाशिवा मज लागी. त्रिपुर दैत्य पूर्वी माजले, ब्रह्मवर दे मस्त झाले. त्रैलोक्य तिही पिढिले, ऐक पार्वती कथा तेजी. तिही पिढिले सर्व देव, सिद्धचारण ऋषी गंधर्व. गुह्यक पिशाच्य मानव, सर्व पाताळ ही जिंकेले. स्थावर जंगमादी करुणी, पिढिले सर्व दैत्यानी. ब्रह्मा इंद्र विष्णू मिळूनी, शरण आले मज लागे. म्हणती जय जय शिव पंचानना, त्रिपुर छेदक त्रिलोचना. त्रैलोक्य पाळका गौरवर्णा, चंद्रशेखरा भवानीशा. नारद म्हणे शेषा लागून, देवी केले शिवस्तवन. तेची ऐके सावधान, शिवस्तवन देवांचे. जटाजूट मृगाधरा, गजचर्म भूषिता कर्पूर गौरा. कैलासनाथा एका उदारा, चंद्रचूडा कृपाब्दी. जय शिव अंधक छेदना, भक्तवत्सला त्रिलोचना. भक्त सखया मदन दहना, गुणसंपन्ना गुणातीता. चाप बाण त्रिशूळ गदाधरा, शक्ती पाश मुद्गल तोमरा. खड्ग त्रिशूळ मुसळधरा, आयुधे सुंदर तुझे हस्ती. तू महाराज भोळा चक्रवर्ती, रक्षी रक्षी आम्हा प्रती. त्रिलोकी त्रिपुर माजले नाटोपती, उमापती धाव वेगे. त्रिपुर बंधू तिघे जण, तीन पुरे त्यांची त्रिकोण. अंतरिक्ष वायू चक्रे जान, सदा भ्रमण करताती. ते एकाच बाणे करून, त्रिपुरा समवेत छेदून. मारावे हे कार्य कठीण, तुझं वाचोनी नाटोपे. मग पार्वतीने प्रश्न विचारला, हे पिनाक पाणी म्हणजे ज्याच्या धनुष्याचं नाव पिनाक आहे, शंकराच्या. पणी म्हणजे हात, त्याच्या हातामध्ये आहे तो पिनाकपणी. देवा ही भीमा कशी इथं आली? ती काय भीमक नंदिनी आहे का? म्हणजे रुक्मिणी ही भीमकाची ना, राजा भीमकाची मुलगी ना, म्हणून ते नाव पडलं का तिला? की भीमरूप थाटलेले मारुती आहे, भैरव आहे, भीमरूप मारुती आहे, भीम स्वतः आहे, असे लोक आहे का? कुणी पाठवली ती? तिचं नाव भीमा कसं झालं नदीचं? लोहदंड क्षेत्रामध्ये 100 संवत्सरा उपरी म्हणजे 100 वर्षानंतर ती आपलं क्षेत्र सगळं भिजवते आजूबाजूचं, ही कुणी पाठवले? मग त्यांनी सांगितलं की ब्रह्मदेवाच्या वरामुळं हे 3 राक्षस माजलेले आहेत. त्यांचं नाव त्रिपूर, त्या तिघांचं नाव त्रिपूर आहे. त्यांचं नगर आहे ते त्रिकोणी आकाराचं त्रिपूर आहे. तर ते आता माजले, सगळ्यांना त्रास देऊ लागले. मग सगळे देव दानव मानव सगळे उठले आणि गेले शंकराकडे आणि सांगितलं की बाबा हे काम तुझ्याच हातनं होणार आहे. त्यांचं नगर पण त्रिकोणी आहे आणि त्याच्यामुळे काय झालं ते सापडत नाहीत, कोणाच्या ताब्यामध्ये फिरत असतात अंतरिक्षामध्ये आणि लोकांना खूप त्रास देतात. तर देवा तू एकाच बाणामध्ये त्यांचं असं छेदन कर, हा तुलाच वर आहे तर तू हे कार्य आता कर म्हणून सगळ्यांनी त्याची प्रार्थना केलेली आहे. मग स्तुती केल्याशिवाय कोणी प्रसन्न होत नाही ना. अंधक छेदन म्हणजे अंधक राक्षसाला मारलेल्या, 3 डोळे असणाऱ्या, मदनाचं धन केलेल्या, हातामध्ये पिनाक पाणी धनुष्य आहे, त्रिशूळ आहे, चापबाण आहे, गदा आहे, मुद्गल आहे, तोमर आहे, अशा शंकरा तू भोळा चक्रवर्ती आहे, तर आमच्या सर्वांचं तू आता रक्षण कर. मग त्यांनी सांगितलं की तुझ्याशिवाय हे कोणी करू शकत नाही. शिव म्हणे देवता लागून, हे कार्य परम कठीण. सर्व सहाय्य कराल मज लागून, तरी वदीन त्रिपुर मी. तरी युद्धाची सामग्री मिळवावी आधी बरी. इंद्र म्हणे आज्ञा करी, मज लागी सदाशिवा. पृथ्वीनेच व्हावे रथ, चंद्र सूर्य चाके करावी निश्चित. शास्त्रे तेच घोडे बळीवंत, वागदोरे निश्चित वेद त्यासी. उत्तरायण दक्षिणायन, दोन्ही ताटे करावी संपूर्ण. दोन्ही साठे करावी संपूर्ण. सारथी करावा चतुरानन, विष्णू बाण मुख्य व्हावा. 12 राशींनी व्हावे स्तंभ, शुक्ल कृष्णवरी छत्र स्वयंभ. मेरूचे धनुष्य सुप्रभ, सीत त्या शेषाचे. बाणाचे पक्षीवात उग्र, मध्यभाग शची रमण. बाणमुखी नारायण, तो आधीच सांगितला. मग त्या रथी चढून धनुर्युद्ध मी करीन. तै साचदे रथ विसर्जून, सिद्ध केला अजून जावया. 33 कोटी देव साह्य झाले तेव्हा सर्व. त्रिपुर भेदावया कैलासराव, जाता झाला ते धवा. म्हणे मला सगळे साह्य कराल तरच मी करू शकतो. मग काय केलं? पृथ्वीचाच रथ केला आहे. म्हणजे प्रत्येकाचे रूप घेऊन देवाकडं आलेले आहेत. चंद्र सूर्य त्याची चाकं झालीत.
सर्व जी काही शास्त्र आहेत ते बळीवंत घोडे आहेत, म्हणजे काय वध झाला तरी शास्त्राने झालाय. आणखीन वाघदोरे मग त्या घोड्याला बांधलेले जे कासरे आहेत ते वेद आहेत. उत्तरायण दक्षिणायन हे दोन्ही बाजूच्या 2 बाजू आहेत त्याच्या, आणि त्याला जे 12 हे असतात स्तंभ, इकडून सांग तिकडून सांग मधले रथाचे, ते 12 राशी झालेले आहेत. विष्णूलाच मुख्य बाण केलेला आहे. मेरू पर्वतानं धनुष्य भाव. शुक्ल आणि कृष्ण हे 2 पक्ष आहेत, त्यांनी छत्र सांभाळावं. आणखीन मध्यभागेला शचिरमण, बाणाच्या पक्षवात आग्राला कोण आहे, पक्षीवात आग्र मध्यभाग शचिरमण, म्हणजे इंद्र मध्यभागी असावा. आणखीन वारा हा शेपटाला असावा आणि मुखाला कोण असावा, स्वतः नारायण असावा. असं करून दिलं तर मी युद्ध करेन. मग त्या देवाने दिलं करून त्याला पाहिजे तसं सगळं. आणि मग शंकर युद्ध करण्यासाठी निघाले. 33 कोटी देव सहाय्य झाले तेव्हा सर्व. त्रिपुर भेदावया कैलासराव, जाता झाला ते दवा. ब्रह्मांड नायक शंकर, त्याचे स्वरूप विशाल थोर. मूर्ती उंचावले अपार, दिव्य शरीर शिवाचे. तो कर्पूर गौर महाराज, कोटी सूर्याचे लपेल तेज. तो करावया झुंज, त्रिपुरावरी चालला. रथी चढत शिव भोळा, भारे रथ गडगडला. मग एके रथी पाय ठेवला, दुसरा दिला नंदीवरी. दैत्य मिळाले अपार, केला तितक्यांचा संहार. नाना अस्त्राचे भार, प्रताप सूर्य टाकीत असे. ते कथाच मूळ सांगता, तरी विस्तार होईल फार ग्रंथा. पांडुरंग महात्म्य तत्वता, वर्णावे असे पुढे. दैत्य सर्व मारी उमापती, परी त्रिपुर लक्षान येती. वायुयोगे फिरती, चक्राकारे त्वरेने. वर्षे 10 सहस्त्र, लक्ष साधित होता शंकर. त्रिपुरे येताच समोर, बाणसत्वर सोडला. एकाच बाणे समस्त तिघांची शिरे त्रिपुरे सहित. शिदून पाडली अकस्मात, कैलासनाथे ते दवा. झाला एकची जय जयकार, देवी पूजला कर्पूर गौर. स्तुती स्तोत्रे अपार, सकळ सुर करती. मासा रथ घेतला, शंकर त्यावर चढला. आणि त्यांना असं प्रचंड महाकाय रूप घेतलेलं आहे, विशाळ उंच झाला पार. अंतरिक्षात त्याचं डोकं गेलाय. आणि मग त्याच्या त्या ओझ्याने का नाही तो रथ गडगडायला लागला. आणि मग एक पाय त्याने रथात दिला आणि एक पाय नंदीवर ठेवला. म्हणजे नंदी किती बलवान आहे विचार करा, की रथाला इतक्या सगळ्या देवांचं राशींचं याचं त्याचं केलेला रथ गडबडायला लागला, पण नंदी त्याला पेलू शकतो भार त्याचा. मग असं करून त्याने लढाईला सुरुवात केली. अनेक राक्षस मारले. आता ते म्हणतात आपल्याला खरं पांडुरंग महात्म्य सांगायचंय, तर मग आपल्याला इथे ह्या युद्धाचं वर्णन करून चालणार नाही, हे पुष्कळ ग्रंथ वाढेल. तर शेवटी आता एकच सांगतो की त्या दैत्य ते आणि ते त्रिपूर असं एका लाईनमध्ये शेवटी एकदाच बाणाच्या पल्ल्यामध्ये आलं. आणि मग त्यांनी त्या तिघांचा वध केला त्रिपुरी पौर्णिमेला. तिघांची शिर त्या त्रिपुरासहित छेदली. देवाने त्याचा जय जयकार केला, देवानं पूजन केलं, स्तुती स्तोत्र देव त्यांची गाऊ लागले. बहुत श्रमला शंकर, युद्ध झाले प्रचंड थोर. बघा अनुष्ठानास उमावर, बैसता झाला पृथ्वीवरी. तो इकडे लोहदंड क्षेत्री, पुंडलिक भक्ती करी. तो महिमा श्रोत्री, सर्व लोकी ऐकेला. पहावया पांडुरंग मूर्ती, त्रिभुवनीचे लोक धावती. सूर्यतीर्थी स्नान करती, उद्धरून जाती वैकुंठा. मुक्तिक्षेत्र पंढरपूर, सत्वगुणी लोक समग्र. प्राणी मात्रा होय उद्धार, भक्ती अपार वाढविती. सूर्यतीर्थ पावन क्षिती, तो भीमा शंकराहुनी निश्चिती. अकस्मात आली भीमरती, जे त्रिजगती विख्यात. जैसी तिकडे भागीरथी, तैसीच भीमरती पावन क्षिती. शिवे आपुली ज्ञानशक्ती, तेने रूपे प्रगटली हो. पुंडलिकाश्रम सूर्यतीर्थ, पुढे उभा रुक्मिणीकांत. ते कौतुक पाहवया त्वरित, भीमरथी धावंदली. जे का निर्वाण विष्णू भक्त, त्यास येथे राहता पुण्यवंत बहुत. जे निंदक दुर्जना भक्त, त्यासी तीर्थ करील काय. जैसे दूध जो सदा सेवित, तो आरोग्य आणि बळीवंत. कामक्रोध बळीवंत, याती उत्तम दुग्ध पाने. ते दुग्ध नवज्वरिता, तत्काळ तेने मुक्त पंथा. जैसी तीर्थे भक्ता भक्ता, निंदका भक्ता न तारी. असो कलियुगा माझी बहुत, महिमा वाढेल अद्भुत. विठ्ठल दर्शने समस्त, प्राणी मात्र अतीत उद्धरती.
बिमरतीचे एक स्नान, श्री विठ्ठलाचे दर्शन, भक्त जाती उद्धरून, सत्यवचन हे माझे. शिव म्हणे येथे जे अविश्वास मानती, त्यास कुंभी पाक होय निश्चिती. ते कदापि न उद्धरती, सत्य सत्य मृडानी. शिव म्हणे भवानीसी, एकदा जाता पंढरीसी, ते मुक्त होते नेमेसी, विठ्ठल दर्शने करोनिया. श्रीधर म्हणे आता पुढे ऐका उत्तम कथा, भावे भजा पंढरी नाथा, सर्व विकल्प सांडुनी. इति श्री पद्मपुराणे श्री पांडुरंग महात्मे त्रिपुरवधो नाम चतुर्थाध्याय समाप्तः. श्री कृष्णार्पणमस्तु. मग युद्ध संपल्यावरती शंकर दमले होते. मग त्या लोहदंड क्षेत्री ते आराम करायला गेले किंवा ते अनुष्ठानाला बसले. आणि मग त्याच वेळी विठ्ठल इकडे आले होते, पांडुरंगाचं रूप घेऊन पुंडलिकाच्या दारात उभे आहेत. तर त्यांना बघायला आलोट गर्दी लोटली आहे, कोण हे विठ्ठल म्हणून. मग शंकर तर तापाला बसलेत ना, मग त्यांच्या अंगातून देखील जे पाणी निघालं, घाम निघाला, पाणी निघालं. आणि ते म्हणजे कुठलं आहे त्यांनी सांगितलं तर भीमाशंकरावरूनच आलेलं आहे ते निश्चित. आणि ते मग शिवाची आपली शक्ती आहे, ज्ञानशक्ती, त्या रूपानं ती नदी प्रगट झाली आहे. तिचं नाव भीमा नदी. आणि पुंडलिका आश्रमाच्या समोर जे आहे ते सूर्यतीर्थ आहे. मग तिथे हा उभा आहे. ते कौतुक पाहायला शंकर पण भीमेच्या रूपाने धावलेले आहेत. जे का निर्वाणीचे विष्णू भक्त आहेत ते तिथे राहतात. आणि जे निंदक दुर्जक आहेत त्यांनी काय तीर्थ केलं, वाटल ते केलं, आंघोळी केल्या, तरी त्यांना काय त्याचा उपयोग नाही आहे, कारण त्यांच्या मनातच भक्ती नाही. आता दूध एकच असतं, पण ते बाकीच्या लोकांना आरोग्य देतं, बलवान करतं. आणि ते मात्र नवज्वर त्याला, म्हणजे ज्याला तो 9 दिवसाचा ताप म्हणायचे त्याला, किंवा टायफॉईडचा ताप आहे तो आताच्या काही ह्याच्यामधला भाषेमधला, तर तो ताप म्हणजे कुठल्याही तापाच्या माणसाला दूध देत नाहीत, कारण त्याला ते विषासमान असतं. तसंच निंदा करणारे आणि अभक्त आहे, ज्यांना काही भक्ती नाही, अशा पाखंडी लोकांसाठी तीर्थ पण कुठलं काही करू शकत नाही, असं त्यांनी सांगितलं आहे. विठ्ठलाच्या दर्शनाने भक्त लोक तारतील, पण पापी लोकांना कोणी काही करू शकत नाही, हे माझं सत्यवचन आहे. जे ते अविश्वास मानतील ते कुंभीपाकी जाणारच आहेत. तर असं त्यांनी भवानीला सांगितलं. मृडानी ही सत्य गोष्ट मी तुला सांगितलेली आहे. भीमसेन जोशींच्या अभंगात आहे बघा, पंढरीसी जाता विठ्ठलाचे स्नान, चंद्रभागे स्नान, अनिक दर्शन विठ्ठलाचे विठोबाचे. तर तसं दर्शन घेऊन आपण आपले कर्म करत राहूया. इथे हा अध्याय 4 समाप्त. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय.